नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. कसे आहात सर्व? बरे आहेत ना? ठीकच असायला हवं. तर आज तुम्ही टायटल आणि थंबनेल बघून तर तुम्ही समजलं असाल की आज मी कुठे चाललो. आत्ता जस्ट मी कामावरून आलो, जस्ट 4 वाजता, आणि आता वाजलेत 4:30 वाजलेत, आणि आपण चाललो आहे ससून डॉकला मच्छी खरेदी करण्यासाठी. आणि ससून डॉक तुम्हाला माहितीच असेल, काही काहींना नसेल माहिती तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी दाखवतो. तर तिथे एक मागच्या वेळेला मी गेलो होतो, पण तेव्हा मी व्हिडिओ वगैरे काही बनवली नाही, आणि मला व्हिडिओ वगैरे बनवायला काही टाईम भेटत नाही. टाईम भेटला तरी एडिटिंग करायला वेळ नाही भेटत, कारण मी जॉब वगैरे करतो. आत्ता जस्ट मी नाईट करून आलो, आणि न झोपता आता मी चाललो परत ससून डॉकला. जाताना आपण इकडून फ्री वेने जाऊ, अलाउड नाही बाईक, आपण जाऊ, आणि येताना आपण दुसऱ्या वेनी येऊ. तर ऑनलाईन तिथे चालत नाही, त्याच्यामुळे आपण आता आलो ATM मध्ये. ATM मधून आपण पैसे काढू, आणि मग आपला कौतुक दादा येतोय पनवेलवरून तसं आपल्याला. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असेल, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. या बघा काय थंडी नाला हाफ पॅन्ट वर जाऊचा. सर गाडी ठेवतोस की गाडी घेऊन जाऊच? प्रीवियसचं एक वैशिष्ट्य आहे की आपण लवकर पोहोचू, डिस्टन्स कमी आणि वेट पण कमी. तर आपण आपल्या जेवढं लवकर जाता येईल तेवढं आपण लवकर जाण्याचा प्रयत्न करू. तर आपल्या तिकडे लवकर पोहोचू, जेवढं लवकर पोहोचू तेवढे लवकर आपल्या तिकडे मच्छी सूक्ष्म आणि चांगली भेटेल. फायनली पोहोचलो आणि गर्दी जाम आहे इकडं. इकडे गरज नाही, पण जाऊ आता आतमध्ये जाऊ, तिकडे बोली वगैरे होते आणि चांगला चांगला मावरा भेटतो, तिकडे जाऊ आपण आता. गर्दी आहे, नफाल गर्दी आहे. त्याच गर्दीने आपल्याला सगळं जावायचं, आणि जे छोटे मोठे मच्छी घेऊन येते जातच नाही, गल्ल्या मित्रांना विकतात ते सर्वजण इथे जातात 7:30, आणि येथूनच घेऊन जातात ते सर्व. गर्दी आहे पूर्ण ठिकठाकाने तेच दिसेल. आता इकडे आपण बोली वगैरे भेट दिसेल आपल्याला, बघू आपण पुढे. सर्वजण चांगले बघा. तुमचा मित्र नेमका इथे भेटला, आम्ही त्या फोन नाही केला, तो बोलतो फोन का नाही केला, आणि भेटला. त्याच्याकडे सगळं आहे, पोपट आहे, सकला आहे, इकडे बागडा आहे छोटे मोठे. एक ना खायला मस्त लागते.
हा रे, हे तिकडे याचं बोट लागलेलं आणि इकडून सगळा माल सप्लाय होतो. हे आला इकडं सकाळ आणि पोपट मोठं मोठं आहेत. मोठी आणि इथे सगळी मच्छी घ्यायला आले. जाम आहे. बोटीतून माल पण डायरेक्ट येतो बघा. पाट्या फेकल्या जातात आणि पाट्या कॅच कसे करतात बघा. पण एक टेक्निक लागते पाटी फेकायला, पण ती पाटी कॅच करायला. तरी थोडी ओलेलंच फेकतात. काही वेळेला पाणी खाली जातो ना, तेव्हा एकदम वरून पाटी खालून फेकली जाते पाटी. तिचा मित्र भेटलेला आहे, मित्र आहे. आणि इथे सर्व खाली माहोर आहे. पोपट सकाळला बाजूला आहे तिकडं चांगली माहोर आहे. इथे बोट आहे आणि इकडून बोटीतून मालचं अजून इकडे सप्लाय होतो. इथं खरीच सुरुवात आहे आता. थ्रो करणं आणि कॅच करणं एक पण खाली पडत नाही. इट्स अ टॅलेंट. मावरा बघा, मावरा बघा. सकाळला पोपट इकडे बघा. भूमी हा बघा. जित्ताळा वाटा बघा. मोठं मोठं आणू वाटे. माझ्या एवढा असेल 4 फूट. गर्दीच गर्दी आहे इकडे बघा. तिकडे गर्दी आणि धक्का धक्का चालू आहे. इकडे थोडी कमी गर्दी आहे. अजून आम्ही पुढे आलो. तिकडं आपल्याला मोठे मोठे मासे आणि बागडे वगैरे बघायला भेटतात. Guys, who's the fish? What's the name? Comment first. Six and a half hours later. तर आपली मच्छी घेऊन झालेली आहे. ही सर्व आपण मच्छी घेतलेली आहे. ही एवढीच मच्छी कौतुककडे पण आहे आणि कौतुकच्या मित्राची कृपा त्याच्यामुळे आम्हाला जास्त मच्छी भेटली. सुरमई बोला, बागडं बोला, बगे बोला, हे आम्हाला त्याने दिले. अजून भरपूर काय देणार होता, पण सर्वच त्याच्याकडून घेणं आम्हाला योग्य वाटत नव्हतं. इकडे पाटी बघा, ससून डॉग आहे. डॉग त्याच्यानंतर आम्ही कोलबी घेतली, जी आम्हाला 400 रुपये पाटी पडली. छोटीवाली, थोडी मोठी कोलबी, साईज मोठी होती त्याच्यामुळे ती आम्हाला 400 रुपयाला पडली. त्याच्यानंतर बोंबील घेतले. बोंबील 200 रुपये पडले आम्हाला. बोंबीलची पण साईज मोठी होती आणि क्वांटिटी पण जास्त होती. त्याच्यानंतर आम्ही घेतले, बस दुसरा काय आम्ही घेतला नाही. एवढंच घेतलं मी विकतचं. तरी पापलेटं घेतले आम्हाला 6 पापलेटं पडली. 900ला आम्हाला 6 पापलेटं पडली. चांगली पापलेट होती, सफेद पापलेटं आणि ताजी होती, त्याच्यामुळं आम्ही ती घेतली 900 रुपयाला. अशी आमची खरेदी झाली. आणि इकडे कौतुक भाई आपला आलेला आहे गाडी घेऊन आणि आता आम्ही निघतोय घरच्या दिशेने. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमचा डायरेक्ट तुमच्या नोटिफिकेशन सेंटरमध्ये येऊन जातील. तर आपल्या भावाला फॉलो करा आणि अलिबागकर रजतला
इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.